चॅप्टर नंबर 3 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. तर आपण मागच्या लेक्चरमध्ये प्रिन्सिपल सोल्युशन यावर डिस्कशन केले. त्यानंतर त्याच्या पुढचा जो पॉईंट होता तो जो आहे जनरल सोल्युशन. तर जनरल सोल्युशन तो पॉईंट आपण नंतर घेऊ, कारण आत्ता जे नवीन सिलेबस आलेला आहे 25% जो कमी केला त्यामध्ये जे जनरल सोल्युशनचे जे थेरम्स होते ते डिलीट करण्यात आलेले आहे. त्यावर एक्झाम्पल असतील तर ते आपण नंतर घेऊ. तर पुढचा पॉईंट आहे सोल्युशन ऑफ ट्रायंगल. तर त्यामध्ये फर्स्ट पॉईंट पोलर कोऑर्डिनेट्स. पोलर कोऑर्डिनेट्स यामध्ये पहा, पोलर कोऑर्डिनेट्स तुम्हाला माहिती झालेलं आहे, तरी आपण एक रिव्हिजन म्हणून घेऊया. लेट ओ बी अ फिक्स पॉईंट इन अ प्लेन. ओ बी अ फिक्स पॉईंट इन अ प्लेन. लेट ओ एक्स बी अ फिक्स रे इन द प्लेन. म्हणजे काय केलं आपण, ओला फिक्स केलेला आहे. त्यानंतर ओ एक्स हा फिक्स रे आहे इन अ प्लेन. ओ इज कॉल्ड द पोल अँड रे ओ एक्स इज कॉल्ड पोलर ॲक्सिस. म्हणजेच इथे डायग्राम काढलेली पहा, ओला काय केलं आहे, फिक्स केलेलं आहे, आणि हा रे ओ एक्स जो आहे हा काय फिक्स आहे, म्हणजे त्याला म्हटलं फिक्स रे. आणि ओला ओ हा फिक्स पॉईंट आहे प्लेनमध्ये, म्हणजेच इन कोऑर्डिनेट सिस्टीम एक्स अँड वाय ॲक्सिसमध्ये ओ हा फिक्स केला. रे ओ एक्स हा आहे फिक्स रे, तर ओला काय म्हटलं जातं, पोल. ओ इज द पोल अँड ओ एक्स इज कॉल्ड पोलर ॲक्सिस. लेट पी बी अ पॉईंट इन द प्लेन अदर दॅन ओ. म्हणजे हा जो पॉईंट पी घेतलेला आहे हा आहे एनी पॉईंट इन प्लेन अदर दॅन ओ, म्हणजे फिक्स पॉईंट सोडून इतर पॉईंट आहे. लेंथ ओ पी इक्वल टू आर. लेंथ ओ पी ही आर आहे, इज कॉल्ड रेडियस व्हेक्टर. म्हणजेच ही जी लेंथ आहे ओ पी याला म्हटलं जातं लेंथ आर, आणि लेंथ आर जे आहे ही काय आहे, रेडियस व्हेक्टर. आणि अँगल एक्स ओ पी, अँगल एक्स ओ पी इक्वल टू थीटा. थीटा कोणता अँगल असेल, तर याला म्हटलं जातं व्हेक्टोरियल अँगल ऑफ पॉईंट. अँड पी इन ब्रॅकेट आर थीटा. तर पीचे कॉर्डिनेट काय मिळतात, आर थीटा मिळतात. आर म्हणजे लेंथ ओ पी आणि थीटा म्हणजे व्हेक्टोरियल अँगल एक्स ओ पी. तर याला म्हटलं जातं पी इन ब्रॅकेट आर थीटा इज कॉल्ड पोलर कोऑर्डिनेट्स. तर याच्यामध्ये रिमार्क्स पहा, व्हेक्टोरियल अँगल थीटा इज द स्मॉलेस्ट नॉन निगेटिव्ह अँगल. व्हेक्टोरियल अँगल थीटा म्हणजे हा जो थीटा काढला आपण एक्स ओ पी हा आहे स्मॉलेस्ट नॉन निगेटिव्ह अँगल, म्हणजे पॉझिटिव्ह अँगल असेल. मेड बाय ओ पी विथ द रे ओ एक्स. मेड बाय रे ओ पी विथ द रे ओ एक्स. आणि नंबर सेकंड, थीटा लाईज बिटवीन 0 to 2 पाय. म्हणजेच 0पेक्षा मोठा असेल आणि 0सुद्धा चालेल, आणि 2 पाय म्हणजे 360 डिग्री, त्याच्यापेक्षा तो लहान असेल. म्हणजेच थीटा लाईज बिटवीन 0 to 360 डिग्री बट नॉट इक्वल टू 360. आणि नंबर 3 आहे पोल हॅज नो पोलर कोऑर्डिनेट्स. पोल हॅज नो पोलर कोऑर्डिनेट्स म्हणजे हा जो पोल आहे तर याला पोलर कोऑर्डिनेट्स नसतील. तर पुढचा पॉईंट पहा, पुढचा पॉईंट आहे रिलेशन बिटवीन कार्टेशियन अँड द पोलर कोऑर्डिनेट्स. रिलेशन बिटवीन कार्टेशियन अँड पोलर कोऑर्डिनेट्स. तर पोलर फॉर्ममध्ये कोणते होते कोऑर्डिनेट, आर थीटा होते. आणि कार्टेशियन फॉर्ममध्ये पॉईंट्स आपण घेतलेत पहा. काय केलं, एक्स वाय प्लेन ड्रॉ केलेला आहे. ओला काय केलं, फिक्स केला. ओ इज द फिक्स पॉईंट. रे ओ एक्स इज कॉल्ड पोलर ॲक्सिस. आणि पॉईंट पी बी एनी पॉईंट इन प्लेन. आता पोलर फॉर्ममध्ये याचेच कॉर्डिनेट काय होते, आर थीटा, आणि कार्टेशियन फॉर्ममध्ये ह्याच पॉईंटचे कॉर्डिनेट आहेत एक्स वाय. मग पीचे जर कॉर्डिनेट एक्स वाय असेल आणि पीपासून जर परपेंडिक्युलर ड्रॉ केला आपण एक्स ॲक्सिसला, तर लेंथ पी एम म्हणजेच काय येईल, वाय येईल. आणि लेंथ ओ एम ही येईल एक्स. लेंथ ओ एम ही किती येईल, एक्स येईल. म्हणजेच पोलर फॉर्ममध्ये कॉर्डिनेट येतात आर थीटा आणि कार्टेशियन फॉर्ममध्ये मिळतात एक्स वाय. तर यामध्ये आपल्याला रिलेशन पाहायचं आहे, पी इन ब्रॅकेट एक्स वाय अँड पी इन ब्रॅकेट आर थीटा यामध्ये रिलेशन काय असेल. तर आपण काय केलं, परपेंडिक्युलर ड्रॉ केला पी एम ऑन एक्स ॲक्सिस. तर हा जो ट्रँगल आहे ओ एम पी हा आहे राईट अँगल ट्रँगल. इन राईट अँगल ट्रँगल एक्स ओ पी इक्वल टू थीटा, देन साईन थीटा इक्वल टू, तर साईन थीटा इक्वल टू काय येईल, अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस. देअरफॉर साईन थीटा इक्वल टू अपोजिट साईड आहे लेंथ पी एम डिवायडेड बाय हायपोटेनस आहे लेंथ ओ पी. देअरफॉर साईन थीटा इक्वल टू लेंथ पी एम अपॉन लेंथ ओ पी इक्वल टू वाय अपॉन आर. म्हणजेच रिलेशन काय मिळतं,
वाय इक्वल टू वाय साईन थिटा इक्वल टू वाय अपॉन आर, देअरफॉर वाय इक्वल टू आर साईन थिटा हे रिलेशन मिळेल. त्यानंतर सेकंड रिलेशन पहा, कॉस थिटा जर आपण फाइंड केला तर कॉस थिटा इक्वल टू लेंथ म्हणजे ॲडजसन्ट साईड डिवायडेड बाय हायपोटेनस. ॲडजसन्ट साईड्स आहेत या डायग्राममध्ये ओ एम, देअरफॉर लेंथ ओ एम डिवायडेड बाय हायपोटेनस आहे लेंथ ओ पी, दॅट इज इक्वल टू एक्स अपॉन आर. देअरफॉर रिलेशन काय मिळेल, एक्स इक्वल टू आर कॉस थिटा, म्हणजेच रिलेशन मिळतं एक्स इक्वल टू आर कॉस थिटा आणि सेकंड रिलेशन येतं वाय इक्वल टू आर साईन थिटा. आता यामध्ये पहा आर काय आहे, आर इज द रेडियस व्हेक्टर किंवा लेंथ ओ पी म्हणूया. आर इक्वल टू लेंथ ओ पी आणि थिटा म्हणजेच व्हेक्टोरियल अँगल म्हणजेच एक्स ओ पी इक्वल टू हा थिटा अँगल आहे. तर आर म्हणजे आर इक्वल टू लेंथ ओ पी आणि लेंथ ओ पी बाय डिस्टन्स फॉर्म्युला. तर ओचे कॉर्डिनेट होते 0 0, पीचे कॉर्डिनेट आहे एक्स वाय. बाय डिस्टन्स फॉर्म्युला लेंथ ओ पी इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर, दॅट इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. देअरफॉर आर इक्वल टू फॉर्म्युला मिळतो स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, म्हणजे पीचे कॉर्डिनेट जर एक्स वाय असतील तर आरची व्हॅल्यू येते स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आणि थिटा साईन थिटाची व्हॅल्यू आली वाय अपॉन आर, कॉस थिटा आहे एक्स अपॉन आर. टॅन थिटा जर आपण फाइंड केलं तर टॅन थिटा इक्वल टू येईल वाय अपॉन आर डिवायडेड बाय एक्स अपॉन आर आणि आर आर सेम आहे, डिनॉमिनेटर कॅन्सल होईल म्हणजेच आन्सर येतं टॅन थिटा इक्वल टू वाय अपॉन एक्स आणि देअरफॉर थिटा इक्वल टू टॅन इनवर्स वाय अपॉन एक्स व्हेअर एक्स नॉट इक्वल टू 0. हे आपल्याला रिलेशन मिळतं. रिलेशन पुन्हा पहा, एक्स इक्वल टू आर कॉस थिटा आणि वाय इक्वल टू आर साईन थिटा हे रिलेशन मिळतं. तर यामध्ये पीचे कॉर्डिनेट आर थिटा म्हणजे पोलर फॉर्ममध्ये आहेत, पीचे कॉर्डिनेट एक्स वाय म्हणजे कार्टेशियन फॉर्ममध्ये आहेत. तर यावर आपण एक्झाम्पल पाहूया. एक्झाम्पल नंबर फर्स्ट, फाइंड द कार्टेशियन कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉईंट हुज पोलर कोऑर्डिनेट्स आर 2 इन ब्रॅकेट 2 पाय बाय 4. कोणत्या फॉर्ममध्ये दिले कोऑर्डिनेट्स, पोलर फॉर्ममध्ये आहेत, म्हणजेच पोलर फॉर्ममध्ये 2 पाय बाय 4 म्हणजेच आर थिटा होते. तर आरची व्हॅल्यू आहे 2, थिटाची व्हॅल्यू आहे पाय बाय 4. आणि देअरफॉर रिलेशन येतं एक्स इक्वल टू, आपल्याला कार्टेशियन फॉर्ममध्ये कोऑर्डिनेट काढायचे आहेत म्हणून रिलेशन लिहिलं एक्स इक्वल टू आर कॉस थिटा आणि वाय इक्वल टू आर साईन थिटा. पुट व्हॅल्यू ऑफ आर अँड थिटा वी गेट एक्स इक्वल टू 2 मल्टिप्लाय कॉस पाय बाय 4 and y equal to 2 multiply sin pi by 4. And therefore x equal to 2 multiply cos pi by 4 is 1 by square root of 2, and therefore 2 by square root of 2 is 2 means square root of 2 multiply square root of 2 divided by square root of 2, म्हणजेच x square root कॅन्सल होईल, आन्सर येतं square root of 2. आणि सेकंडची व्हॅल्यू आहे वाय कॉर्डिनेट, तर वाय इक्वल टू आर साईन थिटा इक्वल टू 2 मल्टिप्लाय साईन पाय बाय 4 आणि साईन पाय बाय 4ची व्हॅल्यू आहे 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 2. 2 इज स्क्वेअर रूट ऑफ 2 मल्टिप्लाय स्क्वेअर रूट ऑफ 2, स्क्वेअर रूट ऑफ 2 डिवाइड कॅन्सल होईल म्हणजेच किती राहिले स्क्वेअर रूट ऑफ 2. आणि देअरफॉर व्हॅल्यू ऑफ एक्स इज स्क्वेअर रूट ऑफ 2 अँड व्हॅल्यू ऑफ वाय इज स्क्वेअर रूट ऑफ 2. देअरफॉर कार्टेशियन कोऑर्डिनेट्स इज in bracket square root of 2 is the answer. Example number second, find Cartesian coordinate. Point दिलेला आहे in polar form 4 pi by 2 and therefore r equal to 4 and theta equal to pi by 2. polar form मध्ये आहे म्हणून r theta coordinate असतात, r ची व्हॅल्यू येईल 4, theta आहे pi by 2. रिलेशन लिहिलं x equal to r cos theta आणि y equal to r sin theta. तर r ची व्हॅल्यू आहे 4 आणि theta आहे pi by 2. and therefore x equal to 4 multiply cos pi by 2 and y equal to 4 multiply sin pi by 2. and therefore x equal to 4 multiply cos pi by 2 is 0 and sin pi by 2 is 1. and therefore x equal to 4 multiply 0 म्हणजे 0 आणि y equal to येईल 4 multiply sin pi by 2 1 आहे म्हणजेच किती मिळेल 4 multiply 1 4 येईल. and therefore in Cartesian form coordinate is 0 4. in Cartesian form 0 4 हे आपल्याला कार्टेशियन फॉर्ममध्ये कोऑर्डिनेट मिळतात. एक्झाम्पल नंबर 3, फाइंड कार्टेशियन कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉईंट हुज पोलर कोऑर्डिनेट्स 3/4 अँड 3π/4. तर पोलर फॉर्ममध्ये दिलेले आहेत म्हणजे आरची व्हॅल्यू आहे 3/4 आणि थिटाची व्हॅल्यू आहे 3π/4. तर आपण 3π/4 याचं कन्वर्शन जे आहे रेडियनमध्ये व्हॅल्यू आहे, आपण कन्वर्शन डिग्रीमध्ये करूया. तर डिग्रीमध्ये करताना काय करावं लागतं, मल्टिप्लाय 180 अपॉन पाय.
पाय कॅन्सल होईल. 4ने डिवाइड केलं तर 4ने 180ला डिवाइड केलं तर किती मिळेल 45. 45 मल्टिप्लाय 3 म्हणजेच 135 डिग्री. 3π/4 इक्वल टू 135 डिग्री येतं. आता रिलेशन लिहिलं x इक्वल टू आर कॉस थिटा अँड y इक्वल टू आर साईन थिटा. पुट व्हॅल्यू ऑफ आर अँड थिटा वी गेट x इक्वल टू 3/4 कॉस 3π/4 म्हणजेच किती मिळेल 3/4 मल्टिप्लाय कॉस 135 आणि कॉस 135 म्हणजेच लाईज इन सेकंड क्वाड्रंट. सेकंडमध्ये 90 + 45 आहे. मग कॉस 90 + 45 पण चालेल आणि 180 - 45 सुद्धा चालेल. मग फॉर्म्युला यूज केला आपण कॉस. फॉर्म्युला पहा काय येईल कॉस पाय मायनस थिटा म्हणजे सेकंड क्वाड्रंटमध्ये आहे. आणि थिटा आहे 45 डिग्री म्हणजेच किती मिळेल 180 - 45 डिग्री म्हणजेच आन्सर मिळेल कॉस 45 केलं तर किती मिळतं 135 डिग्री येईल. आणि फॉर्म्युला जर यूज केला आपण कॉस पाय मायनस थिटा इज मायनस कॉस थिटा ह्या फॉर्म्युल्याचा आपल्याला वापर करता येतो. कॉस पाय मायनस थिटा इक्वल टू मायनस कॉस थिटा आणि थिटा म्हणजेच थिटा किती आहे 45. थिटा 45 म्हणजेच कॉस ऑफ 180 - 45 इक्वल टू मायनस कॉस 45. देअरफॉर आन्सर काय मिळेल मग -1/√2. देअरफॉर कॉस 135 इज -1/√2. आणि साईन 135ची व्हॅल्यू पहा. साईन 135 म्हणजे 180 - 45 आणि देअरफॉर इक्वल टू साईन पाय मायनस थिटा याचा वापर केला. साईन पाय मायनस थिटा आन्सर येतं साईन थिटा. थिटा आहे 45 म्हणजेच इक्वल टू येईल साईन 45 डिग्री आणि साईन 45ची व्हॅल्यू काय येते 1/√2. तर आता इथे डायरेक्टली लिहिलं आहे आपण x इक्वल टू 3π/4 मल्टिप्लाय कॉस 3π/4 म्हणजेच 3/4 मल्टिप्लाय -1/√2 आणि y इक्वल टू आर साईन थिटा. आर आहे 3/4 अँड साईन 3π/4. देअरफॉर इक्वल टू 3/4 साईन 135 डिग्री. देअरफॉर इक्वल टू 3/4 मल्टिप्लाय 1/√2. देअरफॉर कॉर्डिनेट काय येईल मग -3/4 आणि y coordinate 3/4 is Cartesian coordinate. एक्झाम्पल फॉर प्रॅक्टिस होमवर्कमध्ये सोडवा हे एक्झाम्पल. फाइंड द कार्टेशियन कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉईंट हुज पोलर कोऑर्डिनेट्स. नंबर फर्स्ट √2 π/4 आणि नंबर सेकंड 1/2 7 π/3. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल पहा. पुढचं एक्झाम्पल आहे फाइंड द पोलर कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉईंट हुज कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आर. आता रिप्लेस आहे म्हणजे जे पहिले एक्झाम्पल झाले त्याच्या विरुद्ध आहे. काय म्हटलं आता पोलर कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे आहेत आणि दिलेले आहेत कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. तर एक्झाम्पल फर्स्ट √2. मग कार्टेशियन फॉर्ममध्ये म्हणजे एक्सची व्हॅल्यू आहे आणि ही आहे वायची व्हॅल्यू. मग एक्स इक्वल टू येईल √2 आणि वाय इक्वल टू येईल √2. मग फॉर्म्युला आहे आर इक्वल टू x² + y² and therefore equal to √2 2² plus √2² म्हणजे √2 + 2 that is equal to √4 आणि √4 is 2. ही मिळते आरची व्हॅल्यू. आणि पुढे थिटाची व्हॅल्यू पहा. थिटा इक्वल टू tan इनवर्स y/x and therefore tan इनवर्स √2 that is equal to tan इनवर्स ऑफ 1 and tan इनवर्स ऑफ 1 म्हणजेच π/4 and therefore थिटा इज π/4. म्हणून पोलर फॉर्ममध्ये कोऑर्डिनेट येतात आरची व्हॅल्यू आणि थिटाची व्हॅल्यू. आरची आहे 2 आणि थिटा आहे π/4 इज द पोलर कोऑर्डिनेट. त्यानंतर एक्झाम्पल नंबर सेकंड फाइंड पोलर कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉईंट हुज कार्टेशियन कोऑर्डिनेट्स इज इन ब्रॅकेट 1 -√3. आता आपण जर पाहिलं तर प्लस आणि मायनस. प्लस मायनस हे साईन कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतं 4th क्वाड्रंटमध्ये येईल. म्हणजे हा जो पॉईंट आहे हा लाईज इन 4th क्वाड्रंट. एक्सची व्हॅल्यू 1 आहे, वायची व्हॅल्यू -√3. आरची व्हॅल्यू काय मिळते मग √x² + y² हा फॉर्म्युला वापरला तर इक्वल टू काय येईल √1² प्लस -√3 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच किती येईल -√3चा स्क्वेअर किती येईल 3. आणि देअरफॉर √1 + 3 इक्वल टू √4 इक्वल टू 2 येईल. ही मिळते आरची व्हॅल्यू. आणि थिटा इक्वल टू फॉर्म्युला आहे tan इनवर्स y/x and therefore tan इनवर्स -√3/1.
मायनस स्क्वेअर रूट ऑफ 3 अपॉन 1 म्हणजेच टॅन इनवर्स मायनस स्क्वेअर रूट ऑफ 3. तर टॅन इनवर्स मायनस स्क्वेअर रूट ऑफ 3 म्हणजेच ही व्हॅल्यू आपल्याला कोणत्या फॉर्ममध्ये लिहिता येईल, टॅन थिटा. देअरफॉर थिटा इक्वल टू टॅन इनवर्स मायनस रूट 3. मात्र डायरेक्ट लिहिण्यापेक्षा आपण असं लिहूया, टॅन इनवर्स ह्या साईडला घेतला तर काय मिळेल टॅन थिटा, आणि टॅन थिटा इक्वल टू येईल मायनस स्क्वेअर रूट ऑफ 3. आणि देअरफॉर मायनस रूट 3 म्हणजेच टॅन पाय बाय 3. मग टॅन थिटा निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह असेल तर कोणत्या क्वाड्रंटमध्ये, सेकंडमध्ये आणि फोर्थमध्ये. पण आपला हा जो पॉईंट होता 1 मायनस रूट 3 हा लाईज इन फोर्थ क्वाड्रंट, आणि फोर्थमध्ये असेल तर फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करावा लागतो 2 पाय मायनस थिटा. टॅन 2 पाय मायनस थिटा इक्वल टू मायनस टॅन थिटा हा फॉर्म्युला आपल्याला इथे अप्लाय करावा लागतो. पुन्हा फॉर्म्युला टॅन 2 पाय मायनस थिटा इक्वल टू मायनस टॅन थिटा हा फॉर्म्युला आपल्याला इथे अप्लाय करायचा आहे. मग इक्वल टू काय येईल, मायनस टॅन पाय बाय 3 म्हणजेच टॅन 2 पाय मायनस पाय बाय 3. थिटा आपण पाय बाय 3 घेतला. देअरफॉर टॅन 6 पाय मायनस पाय डिवायडेड बाय 3 म्हणजेच टॅन 5 पाय बाय 3 ही व्हॅल्यू मिळते. आणि 5 पाय बाय 3 हा आपल्याला टॅन थिटा इक्वल टू टॅन 5 पाय बाय 3. दोन्ही साईडचं टॅन कॅन्सल केले तर थिटाची व्हॅल्यू येईल 5 पाय बाय 3 म्हणजेच पॉईंट मिळेल आरची व्हॅल्यू 2 आणि थिटा आहे 5 पाय बाय 3 इज द पोलर कोऑर्डिनेट. अशा फॉर्ममध्ये आपल्याला पोलर कोऑर्डिनेट फाइंड करता येतो. तर एक्झाम्पल पहा प्रॅक्टिससाठी होमवर्कच्या वहीमध्ये लिहा. फाइंड द पोलर कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉईंट हुज कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. नंबर फर्स्ट 0 1/2, नंबर सेकंड 3/2 3 स्क्वेअर रूट ऑफ 3 अपॉन 2, आणि नंबर 3 -1 मायनस स्क्वेअर रूट ऑफ 3. म्हणजे इथे कार्टेशियन फॉर्ममध्ये दिलेले आहेत, आपल्याला पोलर फॉर्ममध्ये फाइंड करायचे आहेत.